लता दीदींना विनम्र श्रद्धांजली. वयोमानाप्रमाणे हा एक पिकलं पान गळून पडावा असा देह आपल्यातून निघून गेला आणि हा आत्मा मुक्त झाला. असं म्हणतात की बाबा स्वर्गातून केवळ काही मानवी मरते अशा ह्या मानवाला काही एक सुख आणि आनंद द्यावा यासाठी जणू काही हा स्वर काही काळ पृथ्वीवरती नांदला आणि परत आता वापस गेला. लता दीदींवरती खूप मोठ्या प्रमाणात लिहून येईल, काही व्हिडिओ पण तुमच्यासमोर येतील, पण एक जो मुद्दा थोडासा दुर्लक्षित राहण्याची शक्यता आहे म्हणून आवर्जून हा थोडासा वेगळा असा व्हिडिओ आम्ही करतो आहोत. लता दीदींच्या कारकिर्दीची पण चर्चा होईल, पण तुम्ही एक लक्षात घ्या की अतिशय एक सामान्य अशी मुलगी ती धडपडते आहे चित्रपटसृष्टीमध्ये, गायनाच्या क्षेत्रामध्ये, संगीताच्या क्षेत्रामध्ये. तेव्हा तिच्यासाठी कुठली परिस्थिती अनुकूल नव्हती. आज ज्यांना ज्या पद्धतीचं एक मोठं ग्लॅमर गायकांच्याच पाठी दिसतं आहे तसं त्यावेळेस नव्हतं. मुळात पार्श्वगायन हीच पद्धत रुजली नव्हती. नूरजहांसारखी जी प्रत्यक्ष स्वतः अभिनेत्री होती आणि ती गाणं म्हणायची, किंवा सुरैयासारखी जी स्वतः अभिनेत्री होती आणि ती गाणं म्हणायची, किंवा सैगल हा स्वतः अभिनेते होते आणि ते गाणं म्हणायचे. पार्श्वगायन अशी पद्धत फारशी नव्हती. शमशाद बेगम ही तशी पहिली प्रमुख ठळक अशी पार्श्वगायिका की जी चित्रपटात समोर आली नाही, पण तिनं आपला आवाज फक्त गाण्यासाठी दिला. लता दीदीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे होतं की नव्या पिढीचं जेव्हा नायिका चित्रपटात पडद्यावरती यायला लागल्या, बरसात ज्या चित्रपटाचा सगळे वारंवार उल्लेख करतात शंकर जयकिशनच्या, ह्याच्यामधून ज्या नव्या नायिका समोर येत होत्या त्यांना जुने आधीचे आवाज हे फारसे त्यांच्यासाठी पोषक असतील असं वाटत नव्हतं संगीतकारांना. आणि जो नव्या आवाजाचा शोध होता त्यावेळेस जो पहिला महत्त्वाचा आवाज संगीतकारांना सापडला आणि त्याचा वापर नेमका त्या नवीन पिढीच्या नायिकांना शोभून दिसला, तो आवाज लता दीदींचा होता. जे 5 प्रमुख संगीतकार की ज्यांनी नंतर पूर्ण हा जो हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्ण काळ गाजवला असं म्हणतात, 1950 म्हणजे हा चित्रपट 1949चा आहे बरसात, 1950 ते 70 ह्या 20-21 वर्षातला जो सगळा हा सुवर्ण काळ आहे हा 5 संगीतकारांनी गाजवला. त्याच्यातले 3 संगीतकार थोडेसे वयानं ज्येष्ठ आणि आधीचे होते, सी रामचंद्र, SD बर्मन आणि नौशाद. बरसातमधून शंकर जयकिशन चित्रपटसृष्टीमध्ये आले आणि त्याच्यानंतर ओ.पी. नय्यरचा जो अपवाद वगळला तो बाकी चौघांनीही हा आवाज प्रामुख्याने वापरला. त्यांनीच नाही, बाकीच्याही संगीतकारांनी वापरला, पण हे संगीतकार प्रमुख होते म्हणून यांची मी नावं घेतली. आता लता दीदींचं वैशिष्ट्य हे आहे की नवीन नायिकांसाठी ज्या पद्धतीचा वेगळा आवाज हवा होता तो त्यांच्याकडे होता, हा एक भाग. आणि हे संगीतकार ज्या पद्धतीची आलापी, ज्या पद्धतीची कलाकुसर, सोन्याची बारीक तार काढून त्याचा गोफ करावा अशा पद्धतीचं जे सगळं बारीक काम होतं ते लता दीदींच्या गळ्यामध्ये होतं. म्हणजे संगीतकाराला त्याचा फायदा होत होता आणि संगीतकाराला काय पाहिजे आहे ते त्यासमोर मांडत होतं, हे जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. एरवी अतिशय एखादी चांगली रचना आहे आणि एखादी गुणी गायक आणि गायिका आहे ती तुमच्यासमोर सादर करतील तर तो विषय संपतो, पण त्याला काहीतरी वेगळे नवीन एक आयाम, जे 5 आवाज, जसं मी 5 संगीतकार सांगितले, याच कालखंडात 5 प्रमुख आवाज समोर आले आणि त्यांनी अक्षरशः हे पूर्ण संगीत त्यांच्या कंठावरती तोलून धरलं असं म्हणतो. लता दीदी तर आहेच आहेत ज्यांचा आपण आता त्याच्यावर चर्चा करतो आहोत. आशा भोसले आहेत, त्याच्यानंतर गीता दत्त आहेत आणि पुरुष 2 आवाज आहेत, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार. हे 5 आवाज आणि 5 संगीतकार, हे मी प्रमुख फक्त नावं घेतोय, बाकीचे तर खूप आहेत. यांनी अक्षरशः तो 20-22 वर्षाचा कालखंड, सुवर्ण काळ ज्याला म्हणूयात, तो पूर्णच्या पूर्ण त्याच्यामधला सगळ्यात प्रमुख आवाज हा लता दीदींचा होता. लता दीदींचं दुसरं एक वैशिष्ट्य मला आवर्जून त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना नोंदवायचं आहे की सर्वसामान्य मुलगी गाणं म्हणते आहे आणि त्याला एक विशिष्ट प्रतिष्ठा प्राप्त होते, ते त्यांनी स्वतः मूर्तिमंत, त्या स्वतः उदाहरण होत्या. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नंतर कितीतरी क्षेत्रामध्ये मुली पुढं आल्या, गायला लागल्या आणि त्या गाण्याला विशिष्ट प्रतिष्ठा मिळायला लागली. ह्याची पहिली जी काही मुहूर्तमेढ रोवली ती लता दीदींनी असं म्हणावं लागेल. मराठीत तर नंतर भावगीताचं एक खूप मोठं विश्व खुलं झालं. या आधी पण भावगीतं होते, मराठीमध्ये भावगीताची एक अतिशय चांगली परंपरा होती. लता दीदीमुळे त्याला व्यापक असं स्वरूप आलं आणि भावगीत गायन म्हणजे अगदी छोट्या मैफिलीतसुद्धा, घरगुती मैफिलीतसुद्धा मुली जे गुणगुणायला लागल्या, गायला लागल्या, आजूबाजूला कुठे संगीत शिकवणारा एखादा शिक्षक असेल तिथे जाऊन मुद्दाम शिकायला लागल्या गाणं. घरचेही लोक त्याला परवानगी द्यायला लागले, जो आधी विरोध होता त्याच्यामध्ये फार मोठं प्रमुख कारण हे लता दीदींचा आवाज आणि लता दीदींचं अस्तित्व.
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी लता दीदींच्या बाबतीमध्ये आवर्जून नोंद घ्यावी लागेल ती अशी होती की एखाद्या काय म्हणता येईल त्याला अतिशय चांगली अशी रचना आहे, म्हणजे तिच्यातलं काव्य समजून घेऊन त्या पद्धतीने ती गायची किंवा संगीतकारांना सांगायचं. म्हणून आरती प्रभू असो, ग्रेस असो, सावरकरांच्या कविता त्यांनी गायल्या. म्हणजे व्यावसायिक पातळीवरच्या संगीताच्या जोडीनंच अव्यावसायिक पद्धतीचे जे काही विशिष्ट भरपूर असे काही प्रयोग होते ते पण आवर्जून, किंवा नादो महानोरांची आजोळची गाणी असो, ह्या सगळ्या गोष्टी लताबाईंनी ज्या पद्धतीने समोर आणल्या त्याला म्हणजे काय म्हणता येईल तोड नाही. म्हणजे किंवा लताबाईंच्या आवाजामध्ये ज्ञानेश्वर आणि तुकारामाचे अभंग ऐकताना तर साक्षात आपण जसं जणू काही परमेश्वराच्या समोर बसलेलो आहोत, किंवा परमेश्वराचाच आवाज काहीतरी आपल्या कानामध्ये येतो आहे का. आणि ह्याच्यातलं नंतर जी गोष्ट घडली की छोट्या छोट्या सगळ्या आजही मराठी भावगीतांच्या कार्यक्रमात, भक्तिगीतांच्या कार्यक्रमात किमान लता दीदींचं एकतरी गाणं असतं आणि ते सगळ्यांना गावं वाटतं, सगळ्यांच्या कानावरती ही त्याच्यातली फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे 1948-49 पासून, म्हणजे बरसातपासून, आधीचं तर आहेच पण मी बरसात ठळक उदाहरणे म्हणून त्याचं नाव घेतो, तेव्हापासून जवळजवळ पुढे 45 वर्ष, इतकं 50 वर्ष, इतका एक मोठा कालखंड प्रत्यक्ष लता दीदींच्या गायनाचा राहिलेला आहे. त्यामुळे हिची एक दखल घ्यावी लागेल आज लता दीदींना श्रद्धांजली अर्पण करत असताना, की त्यांनी एक सांस्कृतिक वातावरण त्यांच्यामुळे तयार केलं आणि त्याच्यामुळे कितीतरी ठिकाणच्या साध्या घरातल्या मुली गायला लागल्या, त्यांना आपण गाऊ शकतो आणि आपलं गाणं लोक ऐकतात आणि त्याला एक विशिष्ट प्रतिष्ठा भेटते. हा आत्मविश्वास लता दीदींमुळे आला. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या सगळ्या चित्रपट क्षेत्रामध्येच गायकाला एक प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायचं. ज्या वारंवार त्या गायकांच्या रॉयल्टीच्या संदर्भामध्ये आणि हे नेत्यांनी जेव्हा प्रश्न उपस्थित केले आणि त्याच्यासाठी त्या भांडल्यासुद्धा, त्याच्यातून एक गोष्ट झाली की प्रत्यक्ष गायकाला दुय्यम न समजता गायकाला एक विशिष्ट प्रतिष्ठा चित्रपट क्षेत्रामध्ये पण मिळायला लागली. त्यांचं बाकीचे सगळं त्यांना मान्यता देणं असो किंवा त्यांना मानधन मिळणं असो, म्हणजे जेव्हा एखादी ज्येष्ठ गायिका असायची आणि तिची आर्थिक अवस्था खराब व्हायची, त्याच्या कोणी लक्ष द्यायला तयार नसायचं, अशा सगळ्या वेळी ह्या सगळ्या गायकांना जेव्हा गाणे वाचतात तेव्हा त्याचं मानधन जसं संगीतकाराला आणि बाकीच्यांना जातं तसं गायकांना पण गेलं पाहिजे. याच्या बाबतीमध्ये लता दीदी वारंवार आग्रही राहिलेल्या होत्या. लता दीदींना श्रद्धांजली अर्पण करताना आजची उसंतवाणी त्यांच्यासाठीही अर्पण केलेली आहे. गेला दिगंतात कोकिळेचा सूर, आसवांना पूर आज इथे. पार्थिव जगीचे आम्ही जीव सांत, मनात आकांत उसळला. कानात आमुच्या ओतुनी अमृत, देह झाला मृत पुण्यात माझो. मखमली स्पर्श मोर पिस जसे, लावी तसे पिसे रसिकाला. तुझा सूरबाई रेशमाचा धागा, ईश्वराची जागा आयुष्यात. मर्त्य मानवाचे घडे जे पाप, त्यावरी उशाप सूर तुझा. जितेपणी आला तुझा सूर कानी, भाग्याची पर्वणी कांत म्हणे, भाग्याची पर्वणी कांत म्हणे. लताबाईंचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो आणि थांबतो. जे शास्त्रीय संगीत आपल्याकडे अतिशय मोजक्या लोकांमध्ये अडकलेलं होतं, त्याला व्यापक करण्याचं काम आपल्याकडे नाट्यसंगीतांनी केलं. लताबाई स्वतः, त्यांचे वडील संगीत नाटकातले फार मोठे मान्यवर असे कलाकार होते. ती परंपरा लताबाईंनी पुढे चालवली आणि ज्यांचा पूर्णपणे शिक्षण हे शास्त्रीय संगीताचं झालं, त्यांचा पूर्णपणे पाया जो आहे तो अतिशय शुद्ध अशा विशिष्ट पद्धतीच्या शास्त्रीय संगीतांनी झाला. त्यांनी तो आपला आवाज सार्वजनिक पातळीवरती चित्रपटासारख्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला. पंडित जसराजसारखे दिग्गज असं नेहमी म्हणायचे की जर लताबाईंनी शास्त्रीय संगीतातच फक्त आपलं करिअर पुढचं केलं असतं तर आज जे काही तुम्हाला गायक गायिका दिसतात ते कुठे राहिले असते. इतक्या पुढे लताबाई त्या फक्त प्रत्यक्ष क्षेत्रात निघून गेल्या असत्या. पण मला उलटं हे वैशिष्ट्य वाटतं की त्यांनी स्वतःचं क्षेत्र जे चित्रपट संगीत हे निवडलं, त्या माध्यमातून हा गोडवा अजून जास्त म्हणजे लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकला. लताबाईंना विनम्र अभिवादन.